कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। पुढच्या महिन्यात आपल्याला आपल्या कंपनीचे नवीन प्रोडक्ट्स लॉन्च करायचे आहेत, त्यामुळे आदित्य, प्रीतम, मला तुम्ही दोघंही त्या मीटिंगला हव्यात। त्याप्रमाणे तुमचं उद्याचं शेड्यूल तयार करा। आणि हां, उद्याच आपण त्या प्रोडक्टचे लोगोज पण फायनलाइज करू। आणि प्रीतम आणि दिशा, तुम्ही मार्केटिंग सांभाळायचे। वहिनी, मी काय म्हणते, आपण जर प्रोडक्ट्स नवीन लॉन्च करणार आहोत तर मग ब्रँड अँबॅसेडर पण नवीनच असेल ना? दामिनी, तुला बोलायलाच हवं का ग? आणि काकू, पारू आपल्या कंपनीसाठी ब्रँड अँबॅसेडर म्हणून काम करते ऑलरेडी। तिचा चेहरा लोकांना आपलासा आणि ओळखीचा वाटतो, ती लोकांना आपली वाटते। आणि बिझनेस पॉइंट ऑफ व्ह्यू ने विचार करायचं झालं तर तिच्यामुळे आपल्या कंपनीला प्रॉफिटच झालं। वा आदित्य, त्या पारूचं कौतुक करताना तू थकत नाहीस रे अजिबात? प्रेमात वगैरे पडला नाहीयेस ना? काकू, दामिनी, तोंड सांभाळून बोल। आणि आदित्य पारूचं नाही, आपल्या कंपनीच्या ब्रँड अँबॅसेडरचं कौतुक करतोय। फरक लक्षात घे। मला वाटतं की दादा बरोबर बोलतो। पारूच आपल्या कंपनीची बेस्ट ब्रँड अँबॅसेडर आहे। आणि मला तरी काही बदलायची गरज वाटत नाही। पण मी काय म्हणते बहिणी, तुम्ही दामिनी, तू काहीही बोलू नकोस। ज्यांचं मत महत्वाचं आहे त्यांचं मत मी विचारलंय आणि माझा निर्णय झालाय। आपल्या या पुढच्या प्रोडक्टसाठी सुद्धा पारूच आपली ब्रँड अँबॅसेडर असणार आहे। प्रीतम, आपल्या शाळेच्या प्रोजेक्टचं काम कुठपर्यंत आलं? त्याला कशाला विचारताय सासू मॉम? त्याला कुठे काय माहित असतं? तुम्हाला स्कूलच्या प्रोजेक्ट बद्दल इन्फॉर्मेशन व्यवस्थितपणे प्रिया देऊ शकते। प्रिया, सांग सासू मॉमला सगळं। अहिल्या मॅडम, सॉरी पण मी काहीच सांगणार नाही। मी या प्रोजेक्टमध्ये फक्त एक एम्प्लॉई म्हणून काम करते, पण खरे इन्चार्ज तर प्रीतम सरच आहेत आणि ते त्यांचं काम खूप मनापासून करतात। प्रत्येक बारीक सारीक गोष्ट खूप लक्ष देऊन करूनही घेतात। त्यामुळे या प्रोजेक्टचे डिटेल सुद्धा प्रीतम सरच देतील। प्रीतम सर? प्रीतम, ऑफिसमध्ये आपली मीटिंग आहेच, तेव्हाच मला सगळं सविस्तर सांग। ओके, कूल। एक्सक्यूज मी सासू मॉम। वहिनी, मी पण आले। हा, ही एनाबेल समजते काय स्वतःला? एक बेसिक एम्प्लॉई आहे ना इथे, मग तसं का नाही राहते ती? ॲना, ती प्रिया नॉनसेन्स। दिशा, मला काय वाटतं माहितीये का, तुझं ना लकच खराब आहे। म्हणजे बघ, पहिले पारू एकटीच होती, आता ही प्रिया पण। दोघींनी मिळून या घरात तुझा कचरा केलाय ग, अगदी कचरा। अक्षरशः नाचतायत तुझ्या डोक्यावर, कळतंय ना? डोक्यावर बसलेल्यांना उचलून खाली कसं आपटायचं ना, हे मला व्यवस्थित माहितीये। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।